इगतपुरी तालुक्यात झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर संतप्त जमावाने हल्ला केल्याची घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे। पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगताच आदिवासी जमाव आक्रमक झाला आणि पोलिसांना मारहाण करत त्यांच्या गणवेशाची झटापट केली। या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे। ही घटना 4 दिवसांपूर्वी घडली असून मृत व्यक्तीने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपास व उत्तरीय तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे। मात्र पोलिसांनी हे आत्महत्या असल्याचे सांगताच स्थानिक आदिवासी समुदाय आक्रमक झाला। जमावाने इगतपुरी पोलीस ठाण्यातील कृष्णा गोडसे व रामदास वाघ या 2 कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि त्यांचे कपडेही फाडले। या घटनेनंतर इगतपुरी पोलिसांनी जमावाविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून हल्ल्यात सहभागी संशयितांना ओळखून त्यांना ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त देखील तैनात केला गेला आहे। या घटनेमुळे इगतपुरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे। पोलीस अधीक्षकांना या प्रकरणी सखोल तपासाचे आदेश दिले आहेत। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, इगतपुरी।